दर्यापूर तालुक्यातील मंजूर असलेल्या अनेक लाभार्थ्यांना नरेगाच्या मास्टरचे पैसे मिळाले नसल्याचे पुढे आले असून यामध्ये जवळपास 665 लाभार्थ्यांचे यात नुकसान झाले आहे। सदर बाब अधिकाऱ्यांपुढे मांडून जिल्हा परिषदेचे सदस्य सुनील डिके यांनी याबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे। यासह तातडीने ही कामे पूर्ण करून लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यास सांगितले आहे। मात्र या लाभार्थ्यांना पैसे मिळण्यात अडचण निर्माण झाली असून नरेगाच्या मुदतीत मास्टर सादर केले नसल्यामुळे आता नवीन मास्टर काढता येणार नसल्याची अडचण निर्माण झाली आहे। यामुळे हा पेज आता पुढील काळात वाढणार असून या संबंधात आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाणार असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले आहे। घरकुलाच्या संदर्भात व्हिडिओ साहेबांसोबत चर्चा झाली। ज्या लाभार्थीचे घरकुल मंजूर झाले होते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणि रमाई योजनेअंतर्गत अशा लाभार्थ्यांच्या MREGचे जे हप्ते आहेत ते हप्ते मिळून नाही राहिले। त्या संदर्भात व्हिडिओ साहेबांशी चर्चा करून व्हिडिओ साहेबांनीसुद्धा या संदर्भात अहवाल शासनाकडे पाठवलेला आहे आणि याच्यात लवकरच मार्ग निघेल आणि सर्व लाभार्थ्यांना त्याचे MREGचे पैसे मिळावे यासाठी सर्व लोक प्रयत्न करत असून मी शिवसाहेबांनासुद्धा या विषयात लक्ष घालण्याची एक विनंती केली होती। त्यांनीसुद्धा या विषयावर लक्ष घालून नरेगा आयुक्त यांच्याकडे सुद्धा ते सर्व पाठवलेलं आहे। त्यामुळे हे सर्व निकाली लागावं एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे। सध्या किती लाभार्थी पेंडिंग आहेत? जवळपास 665 लाभार्थी हे पेंडिंग आहेत आणि त्याच्यामुळे जो घरकुलाचा हप्ता आहे तो हप्ता त्या लाभार्थ्याला मिळून नाही राहिला। दर्यापूर तालुक्यातील ग्रामीण भागात एकूण मंजूर घरकुलांपैकी जवळपास 665 घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात नरेगाच्या मास्टरचे पैसे आले नसल्यामुळे गरीब लाभार्थी अडचणीत आले आहेत। मात्र नेहमीप्रमाणे कामात दिरंगाई करीत कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मास्टर काढण्यात कुचराई केली आहे। पंचायत समितीच्या अंतर्गत कार्य करणारी नरेगाच्या कर्मचाऱ्यांनी अक्षम्य दिरंगाई करत सदर मास्टरची नोंदच आपल्या दप्तरी न घेतल्यामुळे सदर लाभार्थ्यांचे हप्ते थकीत झाले आहेत। वेळेत मास्टर सादर न झाल्यामुळे आता हप्ते देता येणार नाही। यामुळे आता नरेगा आयुक्त नागपूर यांच्या परवानगीशिवाय लाभार्थ्यांना हप्ते देता येणार नाही अशी भूमिका पंचायत समिती अधिकाऱ्यांनी घेतली असल्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे। यावर जिल्हा परिषद सदस्य सुनील डिके यांनी आक्रमक भूमिका घेत लाभार्थ्यांना तातडीने हप्ते वितरित करावी अशी आग्रही मागणी केली आहे। त्यांच्यासोबत यावेळी अनेक लाभार्थी सुद्धा उपस्थित होते। मला एक सांग अरविंदा, एक गोष्ट आहे, नवीन सॉफ्टवेअर आलं हे या जनतेला माहीत आहे, पदाधिकाऱ्याला माहीत आहे का तुम्हाला माहीत आहे? नवीन जे सॉफ्टवेअर डेव्हलप झालं गव्हर्नमेंटनं तुम्हाला दिलं ते कोणाला माहीत आहे? ऑपरेटरला माहीत आहे ना, किंवा तुमच्या नरेगा कर्मचाऱ्याला माहीत आहे, BDOला माहीत आहे। मग तुम्ही त्या विभागाशी कम्युनिकेशन करून या लोकांची मस्तर का नाही टाकली? तुमच्या चुकीमुळे या लोकांना भूर्दंड का देऊन राहिले तुम्ही? आणि लोकांकडून तुम्ही लेखी घेऊन राहिले आता का आम्हाला तुम्ही याची MREGची लेखी द्या, आम्हाला गरज नाही म्हणून। चौथा चेक पाहिजे असेल, दुसरा चेक पाहिजे असेल तर हे काय पद्धत आहे? लोकांना तुम्ही आर्थिक भूर्दंड देऊन राहिले ना। चुका तुम्ही करता, आम्ही का भोगायच्या? चुका या लोकांवर जनतेवर कशा काय आणून राहिले तुम्ही? याच्या पगारातून द्या तुमचे पैसे काढून लोकांचे, काय मतलब इथे? या लोकांचे पैसे भेटले पाहिजे। जर शासनाच्याकडून चुका तुमच्या कर्मचाऱ्यांकडून चुका झाल्या आहेत तर याच्या पगारातून याचे पैसे जमा करून द्या सगळ्या लाभार्थ्यांना। समजा जे पाठवलं की आपण त्याच्यावर तर समजा तोडगा निघाला नाही निघाला तर नाही निघाला तर सांगा ना। आमच्या तालुक्यातले असे काही लाभार्थी आहेत की घरकुलाचे हप्ते मिळालेत परंतु नरेगाचे मास्टर्सचे हप्ते त्यांना मिळालेले नाही आहेत। त्या संदर्भाने आम्ही अशी यादी सॉफ्टवेअरवरच माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा यांना सादर केलेली आहे आणि त्यांनी आयुक्त नरेगा नागपूर यांच्याकडे म्हणजे पाठपुराव्यासाठी सादर केलेली आहे। श्रद्धा मस्के, विदर्भ न्यूज, दर्यापूर।